प्रणिपात. माझं नाव समीर. आपण बघत आहात एकमेव मराठी योगा चॅनल. आज मी एक अशा विषय घेऊन आलोय ज्याचा खूप महिलांना समस्या आहे, PCOD आणि PCOS. ह्याच्या खूप गंभीर परिणाम होतात ह्याचे आणि खूप काही गंभीर समस्या आहेत. पण एवढा गंभीर नाही, हा काही रोग नाहीये. हा काही आसन आणि प्राणायाम केला तर ठीक होऊ शकतो. ही एक आपल्या जीवनशैलीची समस्या आहे. तर आपण बघू काही आसन आणि प्राणायाम. तर आजच्या भागामध्ये आपण आसन बघणार आहोत, उद्याच्या भागामध्ये आपण प्राणायाम बघणार आहोत. सिंपल आसन आहेत, त्याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या त्या प्रॉब्लेमशी होऊ शकतो. बघूया पहिलं आसन. बघू बद्ध कोणासन. तर बद्ध कोणासनमध्ये दोन्ही पाय असे वाकवायचे गुडघ्यामध्ये आणि पायाचे तळवे एकमेकांना लागलेले. दोन्ही हाताने असं घट्ट पकडा पायांना आणि ताठ बसा. पाय असे करायची गरज नाही, फक्त एवढं बसलं तरी ठीक आहे. तुम्ही असं जरी ताठ बसला तरी पण त्याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या पेल्विकवर, पोटावर आणि बॅकवर पडतं. ते बघा, हे इथल्या ज्या नसा आहेत किंवा इथल्या ज्या शिरा आहेत ते ताणले जातात. खूप इफेक्टिव्ह. याला म्हणतात बद्ध कोणासन. डोळे बंद केले तर खूपच छान. सावकाश श्वास घेत राहा, सोडत राहा. 31 सेकंद पर्यंत तुम्ही हे करू शकता. ते झालं पहिलं आसन. दुसरं आहे सुप्तबद्ध कोणासन. त्याच्यामध्ये आता पाठीवर झोपायचं आपल्याला. पहिली स्थिती ही आहे. आता तुमच्याकडे उशी असेल किंवा ब्लॉक्स असतील तर तुम्ही वापर करू शकता. मी तुम्हाला असं दाखवतो की कसं करू शकता. तर आपण जसं आता बद्ध कोणासनमध्ये बसलो होतो तसंच पोझिशन करा पायाची. पाय असे जवळ. इथं हा पार्ट मेन आहे. मांड्या अशा स्प्लिट झाल्या पाहिजे. आता श्वास घ्यायचा, मान आणि छाती उचलायची. आता बघा एल्बो लावलेला आहे. एल्बो आत घ्यायचा. आपले कोपरे असे आत घ्यायचे. श्वास सोडत, डोकं खाली. डोकं असं खाली लावायचं. इथं पण हात ठेवू शकता तुम्ही किंवा हात असा मांड्यांवर पण ठेवू शकता किंवा शवासनला जसं आपण हात ठेवतो असे साईडला तसेही ठेवू शकता. श्वास घेत राहा, सोडत राहा. इनहेल, एक्झेल. सपोर्ट घेऊन केला तर तुम्हाला काही समस्या नाही होणार नाही. 30 सेकंद या आसनामध्ये तुम्ही राहा. आता वरती येताना कसं यायचं तर पहिले तुमचे कोपरे असे प्रेस करायचे. पाय स्ट्रेट करून घ्यायचे. दोन्ही पाय सरळ केले. आता कोपरे दाबायचे खाली आणि हळूवार उठायचा. याचा पण सरळ इम्पॅक्ट तुमच्या पेल्विकवर पडतो. ह्या ज्या शिरा आहेत या मांड्यांच्या आणि मागचं साईड खूप स्प्रेड झाल्यामुळे तिथलं रक्ताभिसरण चांगलं होतं, ब्लड फ्लो चांगलं होतं, ऑक्सिजन मिळतं. हे झालं दुसरं आसन. तिसरं आसन आहे, त्याचं नाव आहे उष्ट्रासन. तर उष्ट्रासन करण्यासाठी पहिलं वज्रासनमध्ये या. दोन्ही हात असे गुडघ्यांवर. 1-2 श्वास घ्या, सोडा. आता उभं राहा. गुडघ्यांवर असं उभं राहायचं तुम्हाला. तर गुडघ्यांमध्ये अंतर ठेवा थोडंसं. तर सुरुवात कशी करायची? ज्यांना आता एकदम उष्ट्रासन नाही जमत तर अर्ध उष्ट्रासन करू शकतात. दोन्ही हात बघा माझे असे पाठीला सपोर्ट द्या. पायाचे तळे बघा वरती आहेत, बोटं बघा पायाची. आता हे आसन करताना डोळे मिटायचे नाहीत. डोळे मिटला तर चक्कर येईल, डिझीनेस होईल. त्यामुळे डोळे उघडे ठेवूनच करायचं आहे. श्वास घ्या. श्वास घेऊन बघा हे हिप्स पुढे प्रेस करतो मी आणि मान अशी श्वास सोडत खाली. जेवढं शक्य तेवढं करा. डोळे उघडे. श्वास सावकाश घेत राहा, सोडत राहा. परत श्वास घेत वरती. रिलॅक्स. ते अर्ध उष्ट्रासन झालं. आता पूर्ण उष्ट्रासन. ज्यांना प्रॅक्टिस आहे की ज्यांना अशी ऑलरेडी ते करत होते त्यांनी करू शकता हे आसन. सेम तसंच उभं राहायचं. फक्त श्वास घेत पहिला उजवा हात मागे तुमच्या टाचेवर, डावा हात मागे डाव्या टाचेवर आणि डोकं मागे. इनहेल, एक्झेल चालू राहू द्या. एल्बो बेंड नाही करायचे, एल्बो स्ट्रेट. डोळे उघडे. व्यवस्थित श्वास घ्या. आता ह्याच्यामध्ये जोर नाही लावायचा श्वासाला, कारण तुमची छाती उघडी आहे ऑलरेडी.
त्यामुळे श्वासावर जास्त जोर नाही लावायचा, सावकाश श्वास घेत राहायचा. आता येताना पण हळूहळू पहिला डावा हात मग उजवा हात, सावकाश. परत या वज्रासनमध्ये बसा इथं काही सेकंद. नंतर तुम्ही बालासनमध्ये जाऊ शकता, चाइल्ड पोज. सावकाश डोकं वरती. तर हे झालं, हे 3 आसन बघितले. आता चौथा आसन आहे शलभासन, लोटस पोज. तर त्याच्यामध्ये कसं पोटावर झोपायचं आपल्याला. पहिलं आपल्याला मकरासनमध्ये जायचं. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागलेले, टाचा एकमेकांपासून वेगळ्या, आणि हाताला असं हातावर डोकं ठेवायचं. व्यवस्थित श्वास घ्या. आता पहिली हनवटी लावा तुमची. पाय सरळ, दोन्ही हात तुमच्या मांड्यांच्या खाली व्यवस्थित लावून घ्यायचे. पाय जवळ. श्वास घ्या उजवा पाय वरती. श्वास सोडत खाली. श्वास घ्या डावा पाय वरती. श्वास सोडत खाली. परत उजवा. एक्सहेल डाउन. इनहेल लेफ्ट. श्वास सोडत खाली. श्वास घेत उजवा पाय वरती. श्वास सोडत खाली. श्वास घेत डावा पाय वरती. श्वास सोडत खाली. म्हणजे 3 राऊंड झाले आपले एक सिंगल लेगचे. आता आपल्याला दोन्ही पाय उचलायचे. तर त्याच्या आधी श्वास व्यवस्थित घ्या, जरा हात व्यवस्थित लावून घ्या. श्वास घ्या दोन्ही पाय वरती. आता पाय वरती आले की व्यवस्थित श्वास घेत राहा. परत श्वास सोडत पाय खाली. रिलॅक्स मकरासन मध्ये. आता काय लगेच तुम्ही उठून बसू नका, कारण कसं आहे ह्या आसनामध्ये आपण पोटावर झोपलोय आणि पाय वरती नेतोय, त्यामुळे ब्लड जे रक्त आहे ते उलट्या दिशेने वाहते. तर त्याला थोडंसं नॉर्मल यूज तोपर्यंत थोडा वेळ जातो. त्यामुळे थोडं रिलॅक्स करा मकरासन. या सावकाश दोन्ही हात खांद्यांजवळ. उभं राहा गुडघ्यांवर आणि परत जावा बालासनमध्ये. डोकं उचला. सावकाश. फार इफेक्टिव्ह आसन आहे शलभासन. डायरेक्ट इम्पॅक्ट पोटावर होतं. खूप असंख्य फायदा याचे. मेन तुमचा या जी समस्या आहे PCOD किंवा ज्यांना हार्मोन्स इम्बॅलन्स आहे त्यांच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. तर याचा अभ्यास करा. ज्यांना शक्य नाही दोन्ही पाय वरती न्यायचे त्यांनी एक एक सिंगल केलं तरी चालेल. आता शेवटचं जे आहे ते आहे प्रसरित पादोत्तानासन. तर हे आसन करताना पायामध्ये थोडं डिस्टन्स हवं. व्यवस्थित डिस्टन्स घ्या पायामध्ये. पायाची बोटं तळवे व्यवस्थित लावा. आता हे आपल्याला खाली जायचंय, पुढे वाकायचंय. दोन्ही हात इथे असे कमरेवर. श्वास घ्या. ह्याला पिजन पोज पण म्हणतात. पाय थोडेसे तिरके करा म्हणजे तुम्हाला असं लॉकिंग सारखं होईल, म्हणजे एक असे पाय थांबतील तिथे व्यवस्थित मॅटवर. श्वास घ्या. श्वास सोडत आता हिप्स बाहेर काढत, छाती पुढे काढत असं खाली खाली वाकायचं. एकदम असं असं वाकू नका कमरेतनं डायरेक्ट. बघा पहिले हिप्स थोडी मागे आहे माझी, थोडीशी बाहेर काढली. चेस्ट पुढे. हळू श्वास सोडत पोटात. बघा इथनं मी खाली आलो. असं जर तुम्ही वाकला तर तुम्ही एकदम व्यवस्थित वाकता येतं. पाठीवर प्रेशर येत नाही.
ठीक आहे. आता हात तुम्ही खाली ठेवू शकता असे, ज्यांना एवढं शक्य तेवढं करू शकतात असं फोल्ड, किंवा एवढं इथपर्यंत राहू शकता असं. ठीक आहे. असं पण तुम्ही होल्ड करू शकता, किंवा पायाचे अंगठे पकडा असे, श्वास घेत राहा इथं. किंवा शक्य नसेल तर असं करा, फक्त एवढंच, डोकं खाली असेल, श्वास घ्या व्यवस्थित, इनहेल एक्झेल. किंवा असं पण करू शकता कमरेवर हात ठेवून. आता याचं वरती परत श्वास घ्या, सावकाश हळूहळू वरती, जसं खाली खाली आला तसंच वरती आहे, सावकाश एक्झेल, श्वास सोडा, पाय जवळ घ्या, जम्प. तर हे झालं प्रसरित पादोत्तानासन. खूप इफेक्टिव्ह आसनं. ही छोटी छोटी आसनं आहेत, तुम्ही करा. ह्याचा कम्प्लीट म्हणजे डायरेक्ट इफेक्ट तुमच्या त्या समस्येसाठी होईल. ते सगळ्या समस्या तुमच्या निघून जातील काही दिवसातच. फॉलो करा. तर आपण बघू आता नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू आपण की प्राणायामनी कसे PCOD PCOSचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आजच्या भागामध्ये एवढंच. धन्यवाद.